जय आदिशक्ती आदेश. मी तुम्हा सर्वांची ताई राधाताई. जीवनातील सत्य या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्व बंधू भगिनींचं, चॅनलच्या दर्शकांचं सहर्ष स्वागत करत आहे. आपला आजचा विषय आहे की सततच्या आजारपणामुळे जी लोक ग्रस्त झालेली असतात, दवाखानाही करतात, थकतात, अक्षरशः डॉक्टरही त्यांना म्हणतात की आता यावरती निदान होऊ शकत नाही किंवा निदान होतच नाही. मग अशा वेळेस काय करायचं आहे, कुठं जायचं आहे, कोणता मार्ग शोधायचा आहे किंवा अशा वेळेस नेमका प्रॉब्लेम काय असू शकतो. पहा, जी मंडळी आपले व्हिडिओ पाहत आहेत किंवा जी दर्शक व्हिडिओ पाहत आहेत, जी बंधू भगिनी व्हिडिओ पाहत आहेत, तर मी प्रत्येकाला एक गोष्ट सांगू इच्छिते की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप छोट्यातली छोटी गोष्ट सांगते आणि ही गोष्ट आपण दैनंदिन आयुष्यात करताना चुकतो आणि ते म्हणतात ना, गोष्ट एवढी तिळा एवढी असते किंवा खूप छोटी असते, गुंजभर असते आणि ती पहाडा एवढी होऊन जाते. कारण योग्य मार्गदर्शन, योग्य मार्गावर तुम्ही जात नसाल, योग्य त्या ठिकाणी तुम्ही पोहोचत नसाल, तर तुम्हाला गोष्टीचा सोक्षमोक्ष लागत नाही. हे सगळ्यात मोठं कारण आहे आणि त्यामुळेच आपण सुरुवातीलाच व्हिडिओ बनवत असताना तुमच्या रोजच्या आयुष्यात तुमच्याकडनं होणाऱ्या चुकांवरतीच व्हिडिओ बनवत आहोत आणि त्यावरतीच माहिती देतो आहोत. डिटेलमध्ये माहिती युट्यूबवरती ऑलरेडी आहे, पण त्या लेवलला जाऊन त्या गोष्टी करत असताना तुम्ही तुमचा पायाच सोडून देता, तुमचा पायाच भक्कम नसतो आणि त्यामुळे पुढच्या गोष्टी होण्याआधीच, करण्याआधीच तुम्ही कोलमडून जाता, डगमगता. तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जीवनातील म्हणजे आयुष्यात आपल्या काय सत्य आहे, काय केलं पाहिजे, काय करायला हवं, हे आपण ह्या चॅनलच्या मार्फत सांगतो. तर आजही आपण तेच, का आपण सतत आजारी पडतो, का आपल्याला बरं वाटत नाही, का त्याचं योग्य निदान होत नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा तळाशी जाणार आहोत. पहा, जेव्हा आपण एखाद्या आजाराने ग्रस्त असतो की नाही, तेव्हा आपण दवाखाने करायला चालू होऊन जातो. सुरुवातीला तर आपण जनरलच दवाखान्यात आपली ट्रीटमेंट करत असतो, त्यानंतर आपण थोड्याशा आणखी चांगल्या ठिकाणी आपण आपल्याला दाखवून घेतो. बऱ्याचशा टेस्टही केल्या जातात, तपासण्या होतात, त्यानंतर रिपोर्ट समोर येतात. बऱ्याचदा या रिपोर्टमध्ये आपण आजारीच नाही असे पुरावे दाखविले जातात. ना कोणता आजार आहे, ना काही प्रॉब्लेम आहे, तरीही जाऊन आपल्याला सुखच लागत नाही आणि त्रास तर होत असतो. बरं पण वाटत नाही, चैन मिळत नाही, झोप येत नाही, अस्वस्थपणा वाढतो. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इथं होऊन जातो की इतका पैसा घालतोय, इतक्या तपासण्या केल्यात, इतके दवाखाने करतोय आणि तरीही जाऊन आपल्याला बरंच वाटत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? बघा, काही काही पेशंटच्या बाबतीत तर त्यांना स्वतः डॉक्टर म्हणतात की आता तुम्ही बाहेरचा मार्ग, म्हणजे थोडक्यात जिथं पाहिलं जातं, म्हणजे महाराज, बाबा, बुवा, ताई, माई, ही जी लोक पाहतात आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहे, तर इथं तुम्ही दाखवा आणि त्यानंतर तुमचं इलाज होऊन जाईल, तुम्हाला मार्ग मिळेल. आणि खरंच पाहता बऱ्याचशा केसेसमध्ये प्रॉब्लेम हा दवाखान्याशी रिलेटेड नसतो. ही माझ्याही निदर्शनास आला आहे. मीही अशा केसेस हँडल केलेल्या आहेत. मलाही बऱ्याचशा बाबतीत असा अनुभव आलेला आहे. काही पेशंट हे फिजिकली आजारी नसतात, त्यांचा प्रॉब्लेम अध्यात्माशी, निगेटिव्हिटीशी, बाधेशी असतो आणि त्यामुळेच ही पेशंट बरी होत नाहीत. बऱ्याचशा निगेटिव्हिटीचा प्रॉब्लेम सांगायचा म्हणलं तर त्यांच्या पाठीशी पिढ्या लावलेली असते. वाईट शक्तीचा दोष असू शकतो, चेडा शक्तीचा दोष असू शकतो, करणी शक्तीचा दोष असू शकतो, पिसाच्च, भूतबाधा, प्रेतबाधा, या कोणत्याही, यापैकी कोणत्याही शक्तीचा त्रास असू शकतो. ह्या व्यक्ती व्यवस्थित खातात, पितात, राहतात, पण यांना काम होत नाही, झोप लागत नाही, अस्वस्थपणा वाढतो, काम करण्याआधी चिडचिड होऊन जाते, घरातल्यांशी व्यवस्थित वागत नाहीत, अशी खूप सारी लक्षणं या लोकांमध्ये आढळतात.
बेचैनी असते एक प्रकारची, आणि जी आजार तपासणी केल्यानंतर समोरच येत नाही अशा या स्थितीची ही लोक असतात. तर मी अशा लोकांना सांगू इच्छिते की नुसताच दवाखाना करून उपयोग होत नाही, तर तुम्ही योग्य ठिकाणी दाखवा, योग्य ते मार्गदर्शन घ्या. या गोष्टींना पूर्णतः थांबवण्यात येतं. योग्य ठिकाणी गेल्यानंतर या गोष्टीवरती विधिवत कार्य करून योग्य मार्गाद्वारे ह्या आजारातनं तुमची सुटका केली जाऊ शकते. आणि तुम्ही चुकीच्या मार्गावर गेलात तर आणखी या गोष्टींना खतपाणी घातलं जातं आणि तुमच्या आजारात वाढ होऊन जाते. गोष्ट छोटी असू शकते, पण पटकन निदान नाही झाल्यामुळे त्या गोष्टीचा जास्त व्याप वाढतो किंवा तुम्हाला होणारा त्रास हा वाढला जाऊ शकतो. अक्षरशः नॉर्मल वाटणारी व्यक्ती ही या पिढीत असू शकते, फक्त तिची लक्षणं वेगवेगळी असतात. ती लक्षणं तुम्हाला जाणवायला लागतात, कळायला लागतात, पण पटकन निदान न झाल्यामुळं तुम्ही त्यावरती उपाय करू शकत नाही. पहा, जर तुम्ही खरंच जास्त आजारी असाल आणि तुमचं दवाखान्यात निदान होत नाही, तर ही सारी लक्षणं असू शकतात की जेणेकरून तुम्ही बरे होत नाही आहात. तर योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी जावा. तुमच्या आयुष्यातील असलेल्या अडचणींना, त्रासांना तुम्ही योग्य त्या पद्धतीने मार्गदर्शन घेऊन तुम्ही या त्रासातनं बरे होऊ शकता. आता ह्या पेशंटचा जर निगेटिव्हिटीशी संबंध असेल तर दवाखान्यात जाऊन औषध गोळ्यांचा याच्यावरती परिणाम होत नाही. आणि बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी गादीवरही जाऊन या लवकर बऱ्या होत नाही. त्याच्या मागचंही कारण असं असतं की तिथं योग्य तो तुम्हाला मार्ग मिळाला जात नाही, किंवा थोडक्यात ती ताकद नसू शकते समोरच्या व्यक्तीवर, किंवा मग रामबाण इलाज आपण जो म्हणतो की तोडीस तोड उपाय ही कदाचित मिळत नाही आणि त्यामुळे ती व्यक्ती बरी होत नाही. आणि कदाचित आजार एक असतो आणि इलाज दुसरा केला जातो, म्हणूनही ही व्यक्ती पटकन बरी होत नाही. काही काही वेळेस या गोष्टी नसून सुद्धा, म्हणजे तुम्ही सतत आजारी पडताय आणि बरे होत नाहीत, तर कदाचित निगेटिव्हिटी किंवा मी आधी ज्या शक्ती बोलले त्या नसतातही. त्याच्याऐवजी दुसराच विकार असतो, तो म्हणजे मानसिक. तुम्हाला कोणताच आजार नसतो आणि तरीही तुम्हाला वाटतं की मी आजारी आहे, आणि त्या वाटण्यामुळेच तुम्ही कधी कधी बरे होत नाहीत. तर तो तुमचा मानसिक विकार, म्हणजे तुम्ही वेडे आहात असं नाही. सर्वसाधारण व्यक्ती ही अति विचारामुळे, अति टेन्शनमुळे, झोप न येण्यामुळे, चिडचिडेपणामुळे किंवा अस्वस्थतेमुळे मानसिक असल्यासारखा वागू शकतो. जास्त टेन्शन ही माणसाला मानसिकतेकडे घेऊन जाऊ शकतं, आणि एकदा का आपली मानसिकता झाली की आपला आजार कशानेच आणि कुठेच आणि कशाचमुळे बरा होत नाही. तर खरंच आपला आजार कशाचमुळे, कुठेच आणि कशामुळेच बरा होऊ शकत नाही. पहिल्यांदा तर तुम्ही ह्या मानसिकतेतनं बाहेर या की तुमचा आजार कुठेच बरा होऊ शकत नाही. हे खोटं आहे. जगाच्या पाठीवर अशी कोणतीच गोष्ट नाही की जिच्यावरती इलाज नाही. पर्याय आहेत. विज्ञानाही प्रगती केलेली आहे, माणसांनीही प्रगती केलेली आहे, आणि अध्यात्मानेही प्रगती केलेली आहे. ठीक आहे. तर माणसाचा आध्यात्मिक पण प्रॉब्लेम असू शकतो, मानसिकही असू शकतो, शारीरिकही असू शकतो. त्यामुळे जर जाऊन ह्या सतत पडणाऱ्या आजारांमधनं तुम्ही पटकन बाहेर येत नाहीत, तर हे योग्य त्या ठिकाणी जाऊन योग्य त्या पद्धतीने तपासण्या केल्यानंतर तुम्हाला नक्कीच निदान मिळेल. तुम्ही नक्कीच बरे व्हाल. त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करायचे आहेत, आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या आजारातनं पटकन बाहेर निघा. बघा, व्हिडिओ जर सर्वांना आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे, बेल या घंटी शेजारचं बटन दाबून सर्वांनी व्हिडिओ पाहायचे आहेत. बघा, चल, व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. जय आदिशक्ती. आदेश.